नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या गृहिणी स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा असा आहे ज्यामध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या लिपिक, चालक, शिपाई व हमाल या पदाकरता परीक्षाभिमुख अशी संपूर्ण TCS पॅटर्ननुसार तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित अतिशय महत्त्वाची अतिसंभाव्य प्रश्न आपण रेग्युलरली पाहत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण सामान्य ज्ञानमध्ये जेवढे काही त्यांनी टॉपिक दिलेले आहेत, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र तसेच चालू घडामोडी अशा सर्व बाबीवर प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत। यामधीलच प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येण्याची दाट संभावना आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, एक लाईक करायला विसरू नका। सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर पहिला प्रश्न पहा, सुधारणा संघ आणि संस्थापक संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी योग्य प्रकारे जुळते? बघा, सत्यशोधक समाज ज्योतिबा फुले आणि आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती असे तुम्हाला दोन जोड्या दिलेले, यापैकी योग्य जोडी कोणती आहे असं तुम्हाला विचारलेले। चार पर्याय तुमच्या समोर ठेवलेले, 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर आहे, केवळ 2 बरोबर आहे, 1 किंवा 2 यापैकी एकही नाही आणि केवळ 1 बरोबर आहे। तर काय योग्य उत्तर असेल याचं? पर्याय नंबर 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर आहे, कारण सत्यशोधक समाज ज्योतिबा फुले यांनी काढलेला आहे आणि आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली। पुढचा प्रश्न आपण बघूया, खालीलपैकी कशात ॲसिटिक आम्ल आढळते? चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि ॲसिटिक आम्ल कशामध्ये आढळतं असं तुम्हाला विचारलेलं आहे। बघा, व्हिनेगर, चिंच, पालक, आवळा। काय उत्तर असेल? कशामध्ये ॲसिटिक आम्ल आढळतं? तर व्हिनेगर। पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल। पुढचा प्रश्न आपण बघूया। मित्रांनो, तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई व हमाल या पदासाठी 2018 पासून परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न याची 1,500 प्रश्नाची PDF आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तिची किंमत फक्त 50 रुपये। व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा। 5च मिनिटाच्या आत तुम्हाला PDF मिळून जाईल आणि याचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% नक्कीच होणार आहे। भगवद्गीतेबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? बघा प्रश्न कसे येतात, कारण तुम्हाला आपण एवढं वाचू भगवद्गीतेबाबत खालीलपैकी कोणतं विधान योग्य असंही आपल्या लक्षात येऊ शकतं, परंतु इथं हे योग्य नाही। बघा, कर्म फलाचा त्याग करावा असे गीतेत सांगितलेले नाही। सत्व, रज, तम हे 3 गुण गीता स्पष्ट करते। गीतेतील महत्त्वाचा घटक म्हणजे निष्काम कर्माचा सिद्धांत आणि गीता कर्म, ज्ञान, भक्ती स्पष्ट करते। 4 पर्याय तुम्हाला दिलेले आणि याच्यापैकी काय आहे? कोणतं विधान योग्य नाही आहे? तर कर्मफलाचा त्याग करावा असं गीतेत सांगितलेलं नाही, म्हणजेच पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर होईल। बाकीचे 3 पर्याय हे योग्य आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, अंजुम चोप्रा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अंजुम चोप्रा हा जो खेळाडू आहे हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा, टेनिस, बास्केटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, कोणत्या खेळाशी? पर्याय नंबर 3 क्रिकेट या खेळाशी काय आहे? संबंधित आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, हिमाचल प्रदेश राज्यामध्ये विधानसभेचे किती मतदारसंघ करण्यात आले? हिमाचल प्रदेश राज्यामध्ये विधानसभेचे मतदारसंघ किती करण्यात आलेले? 88, 68, 108, 110 किती करण्यात आलेले? योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर 2 हिमाचल प्रदेश राज्यामध्ये विधानसभेचे 68 मतदारसंघ करण्यात आलेले। पुढचा प्रश्न आपण बघूया, खालीलपैकी कोणती हिमालयातील सर्वात लांब पर्वतरांग आहे? हिमालयातील सर्वात लांब पर्वतरांग तुम्हाला विचारलेली, पर्वतरांगेची नावं तुम्हाला दिलेली। बघा, महाभारत आहे, धौलाधर आहे, शिवालिक आहे आणि पीरपांचाल आहे। तर हिमालयातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 पीरपांचाल ही जी पर्वतरांग आहे हिमालयातील काय आहे? सर्वात लांब पर्वतरांग आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, त्रिपिटक आणि संबंधित विषयाबाबत खालीलपैकी कोणत्या जोडी किंवा जोड्या योग्य तऱ्हेने जुळली किंवा जुळलेल्या आहेत? त्रिपिटक आणि त्याच्या संबंधीबाबत कोणत्या जोड्या व्यवस्थित जुळलेल्या पाहत? काय काय दिले तुम्हाला? विनया त्रिपिटक यात काय आहे? भिक्षूसाठी
नियम आणि नियमन याचा समावेश आहे कोणत्या विनय त्रिपिटकमध्ये. त्यानंतर सुत्त त्रिपिटक जे आहे याच्यामध्ये काय आहे, बौद्धांच्या शिकवणीचा समावेश आहे. त्यानंतर अभिधम्म पिटक आहे, यात काय आहे, तात्विक विश्लेषणाचा समावेश आहे. तर ह्या 3 जोड्या तुम्हाला दिलेल्या आहे आणि यापैकी योग्य जोड्या कोणत्या जुळलेल्या हे तुम्हाला विचारलेले आहे. बघा पर्यायामध्ये काय दिलेले आहे तुम्हाला, केवळ 1 आणि 2 बरोबर आहे, केवळ 2 आणि 3 बरोबर आहे, 1, 2 आणि 3 तिन्ही बरोबर आहे, केवळ 1 आणि 2 दोनच बरोबर आहे. काय योग्य उत्तर असेल याचं? तर याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 3, 1, 2 आणि 3 तिन्ही योग्य आहे. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. खुदाई खिदमतगार याचे संस्थापक कोण होते? खुदाई खिदमतगार जे याचं संस्थापक कोण आहेत असा प्रश्न आहे. मौलाना आझाद, खान अब्दुल गफ्फार खान, शौकत अली आणि मोहम्मद अली. योग्य उत्तर काय येईल? खुदाई खिदमतगार यांचे संस्थापक कोण आहे? तर खान अब्दुल गफ्फार खान. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. डायडॅच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय दक्षिण भारतीय नद्यांची आंतरजोडणी शेतकरी संघटनेने आंदोलन केले आणि कावेरीचे पाणी वाटप करण्याची मागणी केली. कोणाच्या नेतृत्वाखाली ही नद्यांची आंतरजोडणी करण्यासाठी शेतकरी संघटनेने आंदोलन केलं होतं आणि कावेरीचं पाणी वाटप करण्याची मागणी केली होती? बघा पर्यायामध्ये कोण दिलेलं आहे, आया कन्नू, रामशरण वर्मा, साजी मॅथ्यू, श्रीमती चेल्लम्माई. योग्य उत्तर काय असेल? पर्याय नंबर 1 आया कन्नू यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय दक्षिण भारतीय नद्यांची आंतरजोडणी शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते आणि कावेरीचे पाणी वाटप करण्याची मागणी केली होती. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये कोण सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता? 2023च्या विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावा कोणत्या खेळाडूंनी केलेल्या आहे? सचिन रवींद्र, श्रेयस अय्यर, विराट कोहली. कोण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 विराट कोहली हा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता विश्वचषक, क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये. पुढचा प्रश्न आपण बघूया. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्माचे स्थान ह्या आधारे करण्यात येणाऱ्या भेदभावाला भारतीय संविधानाच्या पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार प्रतिबंध करण्यात आला आहे? कोणत्या अनुच्छेदानुसार प्रतिबंध करण्यात आलेला आहे? बघा अनुच्छेद 18, अनुच्छेद 21, अनुच्छेद 14 आणि अनुच्छेद 15. काय उत्तर असेल? याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 4 अनुच्छेद 15 नुसार प्रतिबंध करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. दीपवंश आणि महावंश साहित्य हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? दीपवंश आणि महावंश हे जे साहित्य आहे हे कशाशी संबंधित आहे? ख्रिश्चन धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म. कशाशी संबंधित असेल? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 बौद्ध धर्माशी संबंधित आहे. प्लासी येथे सिराजुद्दौला विरुद्ध कंपनीच्या सैन्याचे नेतृत्व कोणी केले? प्लासीची जी लढाई झाली या ठिकाणी सिराजुद्दौला विरुद्ध जी कंपनीच्या सैन्याचे म्हणजे इंग्रज सैन्याचे नेतृत्व कोणी केले होते? बॅरन हेस्टिंग्स, रॉबर्ट क्लाइव्ह, विल्यम पिट, रिचर्ड वेल्सली. काय योग्य उत्तर असेल? पर्याय नंबर 2 रॉबर्ट क्लाइव्ह यांनी काय केलं होतं? नेतृत्व केलं होतं. पुढचा प्रश्न आपण बघूया. डायडॅश वनस्पतीमध्ये बीजांडे ही कोणत्याही अंडाशयाच्या भित्तिकांनी आच्छादित झालेली नसतात आणि फलनाच्या आधी आणि नंतर ती खुली राहतात. कोणती वनस्पती ती? पर्याय पहा काय दिलेली तुम्हाला. हरित शैवाल, त्याला काय क्लोरोफायसी, त्यानंतर टेरिडोद्रिद, त्यानंतर ब्रायोफाइट्स आणि अनावृत्त बीज. काय उत्तर असेल? योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 4 अनावृत्त बीज. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारताच्या कोणत्या शहरात मे 2023 मध्ये दुसरी G20 भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची बैठक झाली होती? कोणत्या शहरामध्ये 2023 मध्ये G20 भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची बैठक झाली? बघा गुरुग्राम, नाशिक, ऋषिकेश.
काय योग्य उत्तर असेल? पर्याय नंबर 3 ऋषिकेश या शहरामध्ये मे 2023मध्ये दुसरी G20 भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची बैठक झालेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. द्वीपकल्पीय पठार ईशान्येला असलेले आहे, याला स्थानिक पातळीवर डॅश म्हणून ओळखले जाते. काय म्हणून ओळखलं जातं? माळवा पठार, कार्बी आंगोलोंगचे पठार, दख्खनचे पठार. द्वीपकल्पीय पठार ईशान्येला पसरलेले आहे, ह्याला स्थानिक पातळीवर काय म्हणून ओळखलं जातं? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 कार्बी आंगोलोंगचे पठार. पुढचा प्रश्न आपण बघूया. गांडूळ हा खालीलपैकी कोणत्या प्राणी प्रसृष्टीशी संबंधित आहे? ॲनेलिडा, ॲसेल मिथेस, मोलास्का, आर्थ्रोपोडा. गांडूळ कशाशी, कोणत्या प्राणी प्रसृष्टीशी संबंधित आहे? पर्याय नंबर 1 ॲनेलिडा म्हणजे वलयांकित क्रमी या प्राणी प्रसृष्टीशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती टेकडी पूर्वाचल हिमालयाचा भाग नाही? पूर्वाचल हिमालयाचा भाग नाही. कोणती टेकडी? पटकाई टेकड्या, कार्डमम टेकड्या, मणिपूरच्या टेकड्या, नागा टेकड्या. कोणती टेकडी? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 कार्डमम टेकड्या. ह्या काय पूर्वाचल हिमालयाचा भाग नाही आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय नौदल आणि रॉयल थाई नेव्ही यांच्यातील CORPAT हा संयुक्त युद्ध सराव डॅशमध्ये आयोजित करण्यात आला होता. कशामध्ये? दक्षिण चिनी समुद्र, अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि अंदमान समुद्र. तर कशामध्ये हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 अंदमान समुद्र याच्यामध्ये हा आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतात पहिला हॉकी क्लब कुठे स्थापन झाला होता? पहिला हॉकी क्लब कुठे स्थापन झालेला आहे? बॉम्बे, कलकत्ता, मद्रास, पंजाब. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 भारतात पहिला हॉकी क्लब कलकत्ता येथे स्थापन झालेला आहे. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. प्रश्नपत्रिका कशी वाटली हे नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.